जनक नगरात हिरालाल सेठ आपल्या परिवारासह आनंदाने राहत होता। खूप संपत्ती असून सुद्धा हिरालाल समाधानी नव्हता। प्रत्येक कामात तो देवाचा धावा करायचा। ती गोष्ट आयती कशी आपल्याला मिळेल यांच्याकडे त्याचा कल असायचा। तो दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याच्या ताटात पूजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे। ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले, मात्र तसे झाले नाही। एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली। ती ईश्वराला म्हणत होती, हे ईश्वरा, तुझे लाख लाख आभार। मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे। माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही। माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे। घरी आल्यावर हिरालाल सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती की ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते। मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून हिरालाल सेठ आपल्या दुःखाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला। संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, सेठजी, आपण ज्याप्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात। मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे। तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेऊन जात नाही, तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे। ज्या दिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्या दिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल। तात्पर्य: ईश्वराशी सदैव निस्वार्थी भक्तिभाव असावा। सुख आणि मनशांती निश्चित मिळते।